आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आणखी काही घडामोडी. आपला भारत देशाने 77वा प्रजासत्ताक दिन आज साजरा केलाय. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आज राजधानीत नवी दिल्लीत एक शानदार सोहळा पार पडलाय. जवळपास 1.5 तास चाललेल्या सोहळ्यामध्ये काय काय घडलं, कर्तव्य पथावरील या संचलनामध्ये काय काय पाहायला मिळालंय, पाहूया याचीच खास क्षणचित्र. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिल्लीत ध्वजवंदन केलं. त्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली. यानंतर भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्रानं सन्मानित करण्यात आलं. ध्वजवंदनानंतर कर्तव्य पथावर संचलन पार पडलं. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरवर आधारित चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधलं. And now comes the Tri-Services tableau of Indian Defence Forces depicting Operation Sindoor. And this is the यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडला सीआरपीएफच्या पुरुष रेजिमेंटचं नेतृत्व एका महिला अधिकाऱ्यानं केलं. कमांडंट सिमरन बाला यांनी या रेजिमेंटचं नेतृत्व करत नवा इतिहास रचलाय. creation of idol of Lord Ganesh. प्रजासत्ताक दिनानिमित्त सहभागी चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानंही लक्ष वेधलं. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथाची थीम होती आपल्या लाडक्या बाप्पाची, अर्थात गणेशोत्सवाची. जय 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 गणेशा, विघ्न निवारक हे परमेशा, पालन करता तू सकळांचा, वंदन तुझला महागणेशा. परंपरेचे पायिक आम्ही समृद्धीचं लेणं, स्वदेशीचा जागर आणि कला गुणांचं देणं, आनंदाचा उत्सव अमुका निर्भरतेची आशा. यंदा प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींच्या लुकचीही खास चर्चा झाली. मोदींनी यावेळी खास पगडी घातली होती. प्रजासत्ताक दिन सोहळ्यात दरवर्षी एका खास परदेशी पाहुण्याला आमंत्रण दिलं जातं. पण यंदा युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला लेयन या दोघांना आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे यंदा कर्तव्य पथावर युरोपियन युनियनच्या पथकाचंही संचलन पार पडलं. तब्बल 1.5 तास चाललेला हा सोहळा खरोखरच डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.
देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिन परेड